क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला वणी येथील जगदंबा माता मंदिरात शिवशक्ती मित्र मंडळ, शिर्डी, साकुरी शिव या जगदंबा देवी विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 16,001 इतके दिवे प्रज्वलित करण्यात येऊन दीपोत्सव साजरा करण्यात आला। सदर सोहळ्यामुळे ऐन थंडीतही वणीसह पंचक्रोशीतील भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। शिर्डी साकुरी शिव येथून श्री शिवभक्त मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षी शिर्डी ते सप्तशृंगीगड साईनाथांची पालखी पदयात्रेचे आयोजन केले जाते। यंदा पदयात्रेचे 26वे वर्ष असून दरवर्षी मकर संक्रांतीला पदयात्रेकरू सप्तशृंगी गडावर आदिमाया चरणी नतमस्तक होतात। सुरुवातीला 8 पदयात्रेकरूंनी सुरू झालेल्या पदयात्रेत दरवर्षी वाढ होत असून यावर्षी 250 भाविक सहभागी झाले आहेत। गेल्या 13 वर्षापासून सप्तशृंगी मातेचे मूळ रूप समजल्या जाणाऱ्या वणी येथील जगदंबा माता मंदिर प्रांगणात विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने भोगीच्या दिवशी सायंकाळी दीपोत्सव आयोजित केला जात आहे। तसेच या उत्सवाला दरवर्षी 1000 दिव्यांची वाढ केली जाते। यावर्षी एकूण 16,000 दिवे प्रज्वलित करण्यात येऊन हा दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे। आज दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी 7:15 वाजेच्या सुमारास जगदंबा मातेची आरती सुरू होताच शिवभक्त मित्रमंडळ देवी मंदिर ट्रस्टचे सदस्य व वणी गाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत शिस्तबद्ध नियोजन करीत पंत्या प्रज्वलित करण्यास सुरुवात करून आरती संपेपर्यंत जगदंबा देवी मंदिर व परिसरात 16,001 पंत्या पेटवून दीपोत्सव साजरा केला। यावेळी देवीच्या मंदिरासह देवी मंदिर समोरील सभामंडप परिसरातील झाडे व पिण्याचे 3ही तलाव नेत्रदीप दीपोत्सवाने उजळून निघाले होते। दीपोत्सव बघण्यासाठी वणीकरांसह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। हजारो दिव्यांच्या लखलखाटाने व्यापलेला परिसरातील विहंगमय दृश्य भाविकांना सेल्फी घेण्यास प्रवृत्त करीत असल्याचे सर्वीकडे दिसत होते। या अर्धा तासाच्या दीपोत्सवानंतर मंडळाच्या वतीने यानंतर जी टॉकीज फेम समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण मूळ रूप आहे। या ट्रस्टच्या वतीने आम्ही हा दरवर्षीच्या मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला भोगीनिमित्त हा दीपोत्सव साजरा करत असतो आणि हा दीपोत्सव करत 3 शक्तिपीठापैकी मध्यपीठचे मूळ स्वरूप असलेल्या जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये आपण पाहू शकतो की आज दीपोत्सव साजरा करतो। 13 जानेवारी